रामकृष्ण हरी माऊली. श्री स्वामी समर्थ. नारायण रामदास कसे बनले? श्री संत रामदास यांची अद्भुत कथा. लग्न मंडपातून नारायण जो पळाला तो गोदावरीच्या काठाकाठाने पंचवटीस येऊन पोहोचला. वय 11 वर्षाचे. बरोबर माहितगार कोणी नाही. प्रखर आत्मविश्वास आणि स्वावलंबन यावर सारी भिस्त. या सर्व गोष्टीचा विचार केला म्हणजे नारायणाच्या धडाडीच्या वृत्तीची अचंबना वाटते. एवढ्या वयात ईश्वर उपासनेची लागलेली तळमळ पाहिली म्हणजे मन थक्क होऊन जाते, अति गुंग होते. पंचवटीस आल्यावर त्याने प्रथमतः प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले आणि हेच आपले उपास्य दैवत त्याने ठरवले. इथून जवळच असलेल्या टाकळी या खेडेगावातील एका गुहेत त्याने वास्तव्य करण्याचे ठरवले आणि तेथेच पुरुषचरणास सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशी अक्षराचा मंत्र जपण्यास सुरुवात केली. 13 कोटी जप करण्याचा त्याने संकल्प केला. प्रातःकाळी उठावे, स्नानसंध्या उरकावी, नंतर गंगेच्या पाण्यात उभे राहून 2 प्रहरपर्यंत जप करीत राहावे, असा त्यांचा नित्याचा कार्यक्रम असे. पाण्यात उभे असताना त्यांना तेथील मासे डसत, पण त्याची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. पुरुषचरण झाल्यानंतर मधुकरी मागावी, त्याचा नैवेद्य रामचंद्राला दाखवावा आणि जरुरीपुरते अन्न सेवन करावे. संध्याकाळी श्रीरामचंद्राचे भजन करावे. अशा रीतीने 12 वर्ष नारायणबुवाने पुरुषचरण केले. श्रीरामाच्या कृपेने अधिष्ठान त्यांना मिळाले. त्यांच्या वाणीला तेज चढले, शब्दाला किंमत आली, आशीर्वाद मोलाचे ठरू लागले. रिद्धी व सिद्धी या दोन्ही देवता त्यांच्यापुढे हात जोडून उभ्या राहिल्या. व्यक्त वृत्तीने राहून स्वचर्येत सारा वेळ खर्च करणारे आणि रामाची सेवा करणारे रामाचे सेवक म्हणून नारायण हे त्यांचे नाव मागे पडून लोक त्यांना रामदास म्हणू लागले. अशा रीतीने नारायणाचे रामदास बनले. रामकृष्ण हरी माऊली. श्री स्वामी समर्थ. नारायण म्हणजेच संत रामदास. हे संत रामदास कसे बनले याची कथा थोडक्यात सांगितली आहे. ती पूर्ण ऐका व आवडल्यास लाईक कमेंट करा. रामकृष्ण हरी माऊली. श्री स्वामी समर्थ. राम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण करणारे श्री संत रामदास यांची कथा जरूर ऐका. त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी सर्व सुख सोडून रामनामात रामजपात दंग झाले. त्यांनी 18 वर्ष तपश्चर्या केली. त्यामुळे त्यांना अधिष्ठान मिळाले व रामदास हे नाव पडले. रात्रंदिवस ते रामनामात रामजपात दंग असायचे. रामकृष्ण हरी माऊली.